असं होतं बरं का. सुट्टी आहे ना, आपण घरी आहे, घरून अभ्यास करत असतो, आपल्या घरातले पण अभ्यासाला येतात. आणि रेश्मा जिकडे बसली तिच्या मागे ना आंब्याचं झाड आहे. कैऱ्यात का ग अजून? का पिकलेत ते आंबे? कैऱ्यात अजून पिकले नाही? मग कधी पाऊस सुरू झाल्यावर पिकणार आहेत की काय? प्रथमेश, तुझ्या बरोबर कोण? तुझी छोटी बहीण आहे? कुठे बसलाय तुम्ही? गाडीमध्ये? कार मध्ये नाही. बसलाय? मग गाडीच्या पुढे सावली आहे ना, तिथे बसलोय. अच्छा, आउटडोर अभ्यास करताय का? चैतन्य पण कुठेतरी बाहेर फिरतोय वाटतं, झाडाच्या खाली बसून अभ्यास करतोय. चांगलंय, तुम्ही कुठे गेलात तरी अभ्यास करताय. हो. शाबाश. चला, मग आता माईक बंद करा. आपले रूल तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा मी थांबेन, मी जेव्हा सांगेन तेव्हाच बोला. बोलून झालं की तुमचे माईक बंद करा आणि आठवणीने माईक बंद करा. आता बोलून झालं असेल, पटकन माईक बंद करायचे. आपण टॉपिक कडे जाऊया. आजचा टॉपिक आपल्या रोजच्या ओळखीतला टॉपिक आहे. त्याच्या आधी मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. काय आहे हे? कशासाठी आणलं असेल मी? डिटर्जंट पावडर. तुमच्यासाठी काय आणलं असेल? काय करायला? कपडे धुवलं. हा, बरोबर आहे. आता आता सुट्टी नाही, प्रोजेक्टचं काही काम नाहीये. तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, तुम्ही घरी असता, पडीक असता आणि तुम्ही घरात नुसते रिकामे उद्योग करता किंवा अभ्यास करता किंवा काहीतरी दुसरी कामं करता. घरातली कामं तुम्ही करावी आणि आईला थोडीशी मदत करावी म्हणून तर तुम्ही तुमचे कपडे धुवायचे, भांडे धुवायचे आणि मध्ये मध्ये स्वयंपाकाला पण मदत करायची. त्याच्याकरता पण एक वस्तू आणली. लिंबू. कशा कशात वापरता लिंबू तुम्ही? सरबतात. लिंबू सरबत, पोह्यांमध्ये पण वापरतो. सरबत, भाजीत वाटून खाण्यासाठी. कोणत्या भाज्यांमध्ये लिंबू वापरतात? लिंबू पाणी बनवण्यासाठी. काय बनवण्यासाठी? ऐका, सरबत हे उत्तर झालं. सरबत, लिंबू सरबतात लिंबू लागतो, ते स्वाभाविक आहे, ते सांगितलंय तुम्ही. भाज्यांमध्ये कोणत्या भाज्यांमध्ये? लिंबाचं लोणचं, हो हे बरोबर. आणि भाज्यांमध्ये लिंबू, कोणत्या भाज्यांमध्ये लिंबू टाकतात? आरव सांगा. पावभाजी. पावभाजी, मिसळ पंजाबी ओके आहे. बंद करा. बरोबर. तिखट भाज्यांमध्ये झालं ना, ते उत्तर झालंय ते परत द्यायचं नाही, हा रूल आहे आपला. आता माईक बंद करा. ऐका, तुम्ही जे सांगितलं ते सगळं बरोबर आहे. लिंबू आपण अनेक गोष्टींमध्ये वापरतो. लिंबामुळे असं एक चांगला चटपटीत भेळ बनवतो, चाट बनवतो. हा, आता तुम्ही सुट्टीमध्ये असे स्वतः छोटे छोटे फायरलेस कुकिंग किंवा अगदी सोपा स्वयंपाकातले पदार्थ पण करू शकता. म्हणजेच काय, लिंबाचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी केल्या असतील, पाहिल्या असतील, खाल्ल्या असतील. आणि लिंबाशिवाय उन्हाळा आपला पूर्ण होत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये 10 रुपयाला 1 किंवा 2 लिंबू मिळतात, कारण की हे उन्हाळ्यातले हिरो आहेत ना. उन्हाळ्यामध्ये अशी फळं, कलिंगड, काकड्या, लिंबू, अशा सगळ्या गोष्टी कमी प्रमाणात मिळतात, जास्त डिमांड असते, त्याच्यामुळे त्याची किंमत असते जास्त, पण त्याचा परिणाम पण असतो जास्त. म्हणून तर आपण बऱ्याचदा खूप साऱ्या ठिकाणी लिंबू सरबत नॅचरल म्हणून आपण घेतो. पित्त झालं, कसतरी व्हायला लागलं, मळमळलं, उन्हातनं जाऊन आलं, त्रास व्हायला लागला, हॉटेलमध्ये जेवून आलं आणि कसतरी व्हायला लागलं, तरी पण आपण लिंबू पितो, लिंबू पाणी पितो किंवा लिंबू असा चावून खातो. तर ह्याचा परिणाम आपल्याला आपली बॉडी रिपेअर करण्याकरता म्हणून आपण करतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या खूप साऱ्या गोष्टी आपण वापरतो आणि त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करतो. आता आपल्याला बघायचंय आजच्या टॉपिक मध्ये की अशा कोणत्या कोणत्या मॅजिकल गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं काम हे इझी होतं आणि इम्पॉर्टंटली आपण त्याला समजून घेऊन करतो. असं काहीतरी आहे बरं का. आता मी तुमच्या समोर जी स्लाइड शेअर केलेली आहे ना, ती तुम्हाला काय मॅजिक दाखवते मला सांग. हा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला अनुभव आहे, मला माहिती.
सांगा तुम्हाला चित्रात काय दिसतंय? शर्ट. बरोबर. शर्टवर हळद पडलीये आणि धुवायला गेलो, साबणाने धुवायला लागलं तर तो लाल रंग होतो. बरोबर. किंवा लिंबू एक पडल्यावर. मस्त पांढरा शुभ्र शर्ट, इतका एकदम छान नवा कोरा पांढरा शर्ट आहे, त्याच्यावरती हळदीचं सोल्युशन आहे आणि त्याला जेव्हा तुम्ही साबणाने धुतलं तर तोच पिवळा पिवळा डाग लाल लाल चुकीत झाला. म्हणजेच काय झाला? रंग बदल झाला. हळद आपल्या शर्टावर होती किंवा हळद आपल्या भाजीमध्ये होती, आपल्या वरणामध्ये होती, जी आपण खाण्यापूर्वी वापरत होतो ती तशीच होती. पण जेव्हा ते आपल्या कपड्यावर पडली आणि जेव्हा आपण त्याचा रंग बघितला आणि साबणाने धुतला तर तो रंग आपल्याला बदललेला दिसला. त्याला काय म्हणू आपण? हे कशासाठी होते? मी जरा ना माझा कॅमेरा बंद करते, म्हणजे काय होईल, मला नेटवर्कचा प्रॉब्लेम वाटणार नाही. सांगा असं का होतं? मॅम, हळद ऍसिड आहे आणि ती बेसच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा लाल रंग येतो. बरोबर. म्हणजे हळदीला कशाच्या संपर्कात लाल रंग येतो? बेसच्या. बेस. बेस म्हणजे काय? बेस. फेस. बेस म्हणजे फेस. बेस म्हणजे आमलारी. फेस हे बेस म्हणजे आमलारी. बरोबर. पण फेस म्हणजे पण आमलारी. बरोबर आहे. ते फेस फक्त आमलारीचा येतो, तर बेस म्हणजे फेस. हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे ती लहान मुलं असतात ना, ज्यांना एक सोपी साधी सरळ ट्रिक समजली की सगळं समजतं, तसंच आहे. फेस म्हणजे बेस. ज्या ज्या गोष्टींचा फेस होतो ते सगळे बेस असतात. तर इथे चित्रामध्ये दाखवलंय ते अगदी बरोबर आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये होतं. छान नवीन कपडे घालून आपण एखाद्या लग्नाला जातो, कार्यक्रमाला जातो, शाळेच्या कार्यक्रमाला जातो आणि तिथे छान नव्या नव्या ड्रेस वरती एखादा असा तेलाचा, भाजीचा, वरणाचा एखादा असा ठिपका पडतोच आणि अशाच ठिकाणी पडतो की तो दिसतो सगळ्यांना. मग घरी आला की एक तो ओरडा मिळतो, तो जाऊ द्या. पण ते धुवायला गेल्यावरती त्याचा रंग लाल होतो, म्हणजे ते एकदम रक्त रक्त झाल्यासारखं वाटतं. मुळात ते रक्त नसतं. तुम्हाला ह्यातनं एक गोष्ट कळली का? हळद जी आपल्या रोजच्या घरामध्ये स्वयंपाकामध्ये आपण वापरतो, त्या हळदीचा रंग एरवी तर पिवळा असतो, पण जेव्हा त्याला आपण एखाद्या साबणामध्ये किंवा एखाद्या पावडरच्या सोल्युशन मध्ये टाकतो तेव्हा तो रंग लाल होतो. याचा अर्थ म्हणजे काय? हळद ही बेसिक कंडिशन मध्येच लागत. कोणाचा माईक ऑन आहे रे आता? मॅम, लेक्चर करतानाच मी सांगितलं होतं ते. सांगा कोण येते? बर, माईक बंद कर. हा, तर हळदीचा मूळ रंग तर पिवळा आहे. ह्याच्यावर तुम्ही लिंबू पाणी टाकलं तरी याचा रंग बदलणार नाही. पण ह्याच्यावर तुम्ही एखादा साबण टाकला किंवा सर्फ एक्सेल टाकलं किंवा कोणती पावडर टाकली, मी तुम्हाला मगाशी जी सांगितली होती ना पावडर, ते बेसचं एक्झाम्पल आहे. आणि जो आणला होता लिंबू, ते ऍसिडचं एक्झाम्पल आहे. बरोबर ना? तर याच्यावर तुम्ही लिंबू पिळला, ह्याला काही होणार नाही, पण ह्याच्यावर तुम्ही ते सर्फ एक्सेलची पावडर टाकली तर ते असं लाल लाल रंगाचं सोल्युशन होईल. बरोबर? लाल लाल रंगाचा डाग होईल शर्टावर. तर याला आपण काय म्हणतो? कलर चेंज. आणि कलर चेंज कोण करतं? इंडिकेटर्स. आजचा टॉपिक तोच आहे, द केमिकल नेचर ऑफ सबस्टन्सेस. एखाद्या पदार्थाचं केमिकल नेचर, की तो केमिकली काय आहे, ऍसिड आहे का बेस आहे का न्यूट्रल आहे. आता ऍसिड मध्ये काय होतं? ऍसिड मध्ये काय होतं? लिंबू, कैरी, चिंच, सगळ्या आंबट पदार्थांना, दही, ताक तुम्ही टेस्ट करून पाहिलेलं आहे. ह्या सगळ्यांची आंबट चव, टेस्ट सॉर इन द म्हणजे त्यांची टेस्ट कशी असते? आंबट. दे रिॲक्ट अग्रेसिव्हली विथ मेटल्स अँड कार्बोनेट्स. मेटल्स म्हणजे धातूंबरोबर आणि कार्बोनेट्स बरोबर त्यांची खूप फास्ट प्रतिक्रिया होते, अभिक्रिया करतात ते. म्हणजे काहीतरी नॅचरल गोष्टींमध्ये ते बदल करतात आणि त्यांना वाफ निघते, बुडबुडे निघतायत, बरोबर, किंवा एखादा वास येतो, धूर निघतो, असे काहीतरी त्यातले इंडिकेटर असतात. त्याचा अर्थ असा की केमिकल रिएक्शन झालेली. मुळात हे जे ऍसिड्स असतात, हे ऍसिड्स म्हणजे काय असतात तुम्ही मला थोड्या वेळाने सांगा बरं का. आता हे बेस हा डव साबण दिसतोय मला, त्याचं चित्र डवचं आहे, हो की नाही?
तर हे बेस किंवा पावडर किंवा डिटर्जंट्स, हँड वॉश, सोप, ज्या ज्या गोष्टींचा फेस होतो, अगदी टूथपेस्ट सुद्धा, बरोबर, ह्या सगळ्या वस्तूंमध्ये बेसिक कंडिशन म्हणजेच काय, आम्लारी किंवा अल्कलाईन नेचर असतं त्याचं. अल्कलाईन नेचर म्हणजे काय, म्हणजे पाण्यात टाकले की त्यांचा एकतर असा मऊ गुळगुळीत असा एक आपल्या हाताला स्पर्श होतो. आणि तुम्ही साबण किंवा टूथपेस्ट असं बोटावरती घेऊन जरा ना बोट अशी एकमेकांवर घासून बघा, एकदम गुळगुळीत, म्हणजे बोट सटकतात एकमेकांवरून, हो की नाही. साबणच आपल्या हातून किती वेळा सटकून खाली पडतो, कारण तो गुळगुळीत असतो. म्हणजेच काय, ते स्लिपरी असतात, सोपी. त्याचा असा कसं सांगू तुम्हाला मी, असं तुपाला किंवा तेलाला हात लावल्यानंतर कसा लागतो साबण हाताला आपल्या, तसाच लागतो हा सुद्धा. थोडं त्याच्यामध्ये मेद असल्यासारखं फिलिंग येतो, हो की नाही. आणि चव, कधीतरी आंघोळ करताना तुम्ही शॅम्पू खाल्ला असेल किंवा साबण खाल्ला असेल, त्याची जरा कडवट चव असते की नाही. रोज, तर रोजचा एक कोणता तरी साबण येतो, त्या हिरोईनी लक्स बिक्स काहीतरी ऍड आहे त्याचा. मला म्हणायचं काय, तुम्ही कुठला पण, म्हणजे लेमनचा घ्या, कडीलिंबाचा घ्या किंवा गुलाबाचा घ्या, मोगऱ्याचा, कोणताही तुम्ही साबण घ्या, वास कोणताही आला तरी चव मध्ये त्याची जरा कडवटच असते, कारण की ते बेसिक आहेत. त्यांची चव आणि त्याचा सुगंध त्याचा काही संबंध नाही. गुलाबाच्या साबणात काय खरंच गुलाब टाकणार आहेत का ते, त्याचा इसेन्स टाकतात, म्हणजेच काय, त्याचा सुगंध येईल असं काहीतरी द्रव्य टाकतात. पण मुळामध्ये ते तर बेस आहे, त्याचं कामच आहे की अंग क्लीन करायचं, कपडे क्लीन करायचे, बरोबर, भांडी क्लीन करायची. त्याच्याकरता त्याला चांगला सुगंध, आता आपल्याकडे आपण ते विम बार वापरतो किचनमध्ये, त्याच्यामध्ये ते म्हणतात 1000 निंबू की शक्ती, म्हणजे ते खरंच 1000 लिंबाचं टाकणार आहेत का ते, तेवढं ते क्लीन करण्याकरता एफिशियंट आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा त्याला तुमच्या भांड्यांवरती घासता तेव्हा त्याचा चांगला फेस होतो, म्हणजे इट्स अ व्हेरी गुड बेसिक सबस्टन्स, बरोबर. मग ऍसिड्स आणि बेसिस, म्हणजेच बेसिस, त्याच्यामध्ये पण अल्कली म्हणजे कोण असतात, जे पाण्यात टाकल्या बेसिक कंडिशन मध्ये जातात, ते सगळे बेसिस असतात, बरोबर. आता काय असतं या ऍसिड्स आणि बेसिस मध्ये, की त्याला आपण ऍसिड्स आणि बेसिस असं म्हणतो, सांगा बरं मला, असं काय असतं ऍसिड्स मध्ये, असं काय असतं, आणि बेसिस मध्ये असं काय असतं. एक तर ते एकमेकांपेक्षा वेगळे का, आणि दुसरं ह्यांच्यामध्ये काय स्पेशल आहे, यांच्यामध्ये काय स्पेशल, माहितीये का तुम्हाला कोणाला, सांगा बरं जर. कोणालाच माहित नाही. मॅडम परत एकदा प्रश्न रिपीट करा. मी असं विचारलं की ऍसिड्स आणि बेसिस ह्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल असतं, त्याच्यामुळे ते ऍसिड्स आणि बेसिस बनतात. मॅम ऍसिड लिक्विड असतं आणि बेसेस पावडर मध्ये असतात. अच्छा, असं वाटतंय त्याला कोणाला तरी की ऍसिड्स लिक्विड असतात आणि बेसेस हे पावडर असतात. ऍसिड मध्ये हायड्रोजन असते. ओके, हे कोणी सांगितलं, मला नाव सांगा. विश्वजित जाधव. विश्वजीत, ओके, शाबाश. हायड्रोजन नसतं, H+ आयन असतं. आणि मग बेसिस मध्ये काय असतं, ऑक्सिजन. ऍसिडची चव आंबट असते. हा, ते तर बोललो की आपण, पण ऍसिड्स म्हणजे ऍसिड्स बनतात म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये काय असतं असं की ते ऍसिडिक बनतं. त्या विश्वजितने बरोबर सांगितलं की त्याच्यामध्ये H+ आयन्स असतात, म्हणजे त्याने हायड्रोजन गॅस सांगितला, पण तो हायड्रोजन गॅस नसून H+ आयन असतात, म्हणजे ते मोकळे होतात. आणि या बेसिस मध्ये OH- बनतात. ठीक आहे, आपण बघू ते पुढे. म्हणजे ह्या दोघांमध्ये काहीतरी वेगळे वेगळे फॅक्टर आहेत की जे पाण्यामध्ये गेले की ते फ्री होतात आणि मग त्यांची त्यांची टेस्ट देतात, त्यांचं काम सल्फ्युरिक करतात. ऍसिड. मग सल्फ्युरिक ऍसिड. काय सल्फ्युरिक ऍसिड, ऍसिड मध्ये कार्बोनेट्स असतात. ऍसिड मध्ये कार्बोनेट नसतात, ऍसिड कार्बोनेट बरोबर रिएक्ट करतात. ऍसिड मध्ये H+ आयन असतात, H, हायड्रोजनचा H, त्याच्यावरती लिहायचं प्लस. ठीक आहे, येईल आपल्याला ते सगळं येईल. पण आता बघा, साबण कसा बनवायचा, फॅट म्हणजे ऑइल आणि अल्कली अशा वस्तू ज्या बेसिक आहेत, फॅट मध्ये त्यांना मिक्स केलं आपण, तर काय बनतो, साबण बनतो. मग आता हा साबण कसा असतो,
आपण जो बनवला आहे तो आधी वितळलेला असतो, बरोबर. त्याला एका साच्यामध्ये टाकतो आपण, गोल आकाराचे किंवा लंबुळके किंवा असे काय बरं म्हणतात, चपटे, असे अनेक आकाराचे साबण आपल्याकडे आहेत. छोट्या मुलांचे साबण तर वेगवेगळ्या टेडी बिअरच्या आकाराचे, प्राण्यांच्या आकाराचे, स्टारफिशच्या असे वेगवेगळ्या आकाराचे साबण आपण बनवू शकतो. जो साचा आपण बनवू त्या साच्याचे आपले साबण बनते. मग अनेक वर्षापासून, पूर्वीपासून आपल्याकडे साबण बनवले जातात. का बनवत असतील साबण? आंघोळ करण्यासाठी, शरीर कपडे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, शरीर स्वच्छ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठी, क्लिनिंगसाठी, भांडी घासण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, शरीर स्वच्छ करण्यासाठी, थोडक्यात तुम्ही त्वचा कोणत्या स्वच्छ आंघोळीसाठी. ओके, झालं असेल तर माईक बंद करा. काहीही कारण असलं तर त्याचं सगळ्याचं एकच उत्तर आहे, स्वच्छता करण्यासाठी. तुम्ही अंगाची स्वच्छता करा, भांड्यांची करा, कपड्याची करा, जमिनीची करा, हो की नाही. काहीही तुम्हाला धुवायचं असेल तर तुम्हाला ते साफ करण्याकरता त्याची माती काढून टाकायची, त्याच्यावर काही तेलकट पदार्थ असतील तर ते पण काढून टाकायचे. तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव नक्की असेल. दिवाळीच्या वेळेला किंवा नवरात्रीच्या वेळेला आपल्याकडे किचन पण साफ करतात. तुम्हाला माहिती असेल, किचनच्या आपल्या गॅसच्या वरतीची भिंत असते, त्याला टाईल्स असतील, काही असेल तर तेलकट डाग असतात. तिथला जो एक्झॉस्ट असतो त्या एक्झॉस्टला पण तेल चिटकलेलं असतं. आणि ते होतच, कारण की तिथेच खाली आपला गॅस आहे. आपण तेल बिल फोडण्या, इंडियन्स आपण लोक खूप एकदम मसालेदार पदार्थ खातो, बरोबर. प्रत्येक भाजीमध्ये आपलं तेल असतं. तर त्या तेलाचा तवंग वरती जे बारीक बारीक पार्टिकल्स जाऊन साचतात ते सगळीकडे असतात. मग जेव्हा आपल्याला हे सगळं साफसफाई करावी लागते, आपल्या घरामध्ये एरवी सगळीकडे काही तेल पडलेलं नसतं, पण तेलाचे अवशेष आपल्याला किचनमध्ये सापडतात. मग ते साफ करण्यासाठी आपल्याला साबण वापरावा लागतो. त्या टाईल्स तुम्ही कोणी धुतल्यात का? किचनच्या ओट्याच्या वरती या टाईल्स असतात ना, फरशा. येस मॅम. शाबास. ज्यांनी धुतल्यात त्यांना शाबाश, ज्यांनी नाही धुतलं त्यांनी आता याच्या पुढे ते काम स्वतःहून करायचं, मुद्दाम करायचं. हे आपल्याला समजतं की तिथे त्या एवढ्याशा टाईलवरती आपल्याला दिसत पण नाही एवढे बारीक बारीक तेलाचे डाग पडलेले असतात. आणि साध्या तुम्ही तुमच्या हिरव्या रंगाच्या भांडे घासायच्या त्या घासणीने धुतलं तर ते निघत पण नाही. त्याला ते रगडून काढायचं असतो ना, तो काटेरी असं एक ते जाळी जाळी सारखं येतं बघा घासणी, त्यानेच घासावे लागतात ते. हा, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नावांचे येतात ते. तर तुम्ही त्याने घातलत ना तरच ते निघतं, एवढं ते चिटकून बसलेलं असतं. याचा अर्थ काय की आपल्याला ते नॉर्मली हाताने धुणं आणि भरपूर पाण्याने धुणं याच्यामध्ये आपला वेळ जातो, आपले कष्ट, पाणी हे सगळं वाया जातं. मग त्याच्यामध्ये थोडासा साबण लावला ना त्या घासणीला तर ते पटकन निघून जातं, बरोबर की नाही. जमिनीवरती पण डाग पडले असेल, नुसतंच पाण्याने धुतलं तर पूर्ण निघत नाही, पण त्यात थोडंसं सोप टाका तुम्ही, लिक्विड सोप, आणि क्लीन करा. काय स्वच्छ होते फरशी, एकदम मस्त. ऍड मध्ये दाखवतात तशी. मग या साबणामध्ये असं काय असतं, बरोबर ना, काहीतरी मॅजिकल असतं. ऍसिड. आता केमिकल सॉल्ट असतात त्याच्यामध्ये, बेस असतात ना. थँक्यू. तर बेस असतात, नको तुला हवी आहे. बेस मध्ये काय होतं की आपल्याकडे असलेल्या वस्तूंना फेस बनतो ना, बेसिक कंडिशन मध्ये फेस बनतो. तर आता तुम्हाला जर त्या वस्तूंचा फेस बनवायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बेस टाकावा लागेल ना. मग ज्या ज्या वस्तू तुम्ही क्लिनिंग मध्ये वापरता त्याचा फेस होतो म्हणूनच वापरता ना, पावडर बिवडर सगळं, हो ना. तर आता बघा, आपल्या या केमिकल नेचर शोधण्याच्या प्रोसेसमध्ये आपण सगळे CID असतो आणि आपल्याला शोधून काढायचं की मला हे माहित नव्हतं की आमच्या इकडे शेजारी आज काहीतरी काम चाललंय. थोडा वेळ असेल, काहीतरी ठोकतात बहुतेक ते. एनिवेज, माझा आवाज येतो ना तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. हा काय आहे, ऍसिड आहे का बेस आहे का काय? तर
आता आपल्याकडे लिटमस नावाचा लिटमस पेपर असतात ऍक्च्युली, त्या पट्ट्या असतात लाल आणि इंडिकेटर निळ्या आहे. रंगाच्या. बरोबर, इंडिकेटर. इंडिकेटर्स. हे जे लिटमस पेपर किंवा लिटमस लिक्विड जरी तुम्ही घेतलं इंडिकेटर. ते ज्या सोल्युशन मध्ये तुम्ही टाकलत आणि ते सोल्युशन जर Indicator. लाल झालं, गुलाबी झालं, बरोबर, तर त्याचा अर्थ आहे की ते ऍसिडिक आहे. इंडिकेटर. आणि जर त्याचा रंग निळा, इंडिकेटर. अरे हो, इंडिकेटरच म्हणतात. काय पुढचं ते ऐका आता. ते इंडिकेटर्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे, मला कळले, पण पुढचं ऐका. तर जेव्हा तेच लिटमस तुम्ही एखाद्या दुसऱ्या लिक्विड मध्ये टाकलं आणि त्याचा रंग जर निळा झाला तर त्याचा अर्थ काय आहे? ते सोल्युशन बेसिक आहे. निळा रंग बेसिक कडे जातो, लाल रंग ऍसिडिक कडे जातो. मिथाइल ऑरेंज नावाचं एक आपण लॅब मध्ये बनवतो असं सिंथेटिक इंडिकेटर आहे. ते जेव्हा आपण ऍसिड मध्ये टाकतो ऑरेंजचं आवाज डबल येतो. तुमच्यापैकी अनेकांना अनेकदा सांगून पण समजत नाहीये की माईक बंद करा. तुमचा आवाज डबल येतोय. वेदांत म्यूट चालू आहे. सगळ्यांनी आधी तुमचं माईक बंद करा. तुमच्या माईक मधनं माझा आवाज परत येतो, त्यालाच इको म्हणतात, बरोबर येतो. तर माईक बंद करून बोला एकमेकांशी बोलायचं असेल तर, नाही तर माझा आवाज येतच राहणार आहे. मी जरा दुसऱ्या रूम मध्ये जाते, इकडे असे दुसरे आवाज येतात. थांबा जरा आता 1 सेकंड. हे चित्र बघा आणि त्यात काय होतं ते मला सांगा. मॅम अंकुश निरुपम. मॅम हॅलो, मी दुसऱ्या रूम मध्ये आले. तिकडे तो जो आवाज होता ना, ते ड्रिलिंग मशीनचा, तो जरा कमी व्हावा म्हणून इकडे आले. तुम्हाला माझा आवाज येतोय का? येस मॅम. मी व्हिडिओ बंदच ठेवलाय. आता बोला, तुम्हाला काय बोलत होते मॅम म्हणून, काय बोलत होतात बोला. ते पाठवायचं असं इथून पाठवलं. दिनेश अनमोलकर. काय म्हटलं? असं बरोबर कुठे असं की ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय ते बघायला सांगितलं होतं. तर तुम्हाला काय नक्की कळलं सांगा जरा मला. टीचर पहिले याच्यात लिटमस आहे जे आपल्याकडे लॅब मध्ये उपलब्ध असतं. ते जर आपण ऍसिड बरोबर. मध्ये टाकलं तर ते लाल रंगाचं होईल व बेस मध्ये टाकल्यावर निळ्या. तसंच खालचं मेथल ऑरेंज लॅब मध्ये उपलब्ध असणारे ऍसिड मध्ये टाकल्यावर लाल राहतं व बेस मध्ये पिवळे. तसेच टर्मरिक जे आपल्या निसर्गात उपलब्ध असते ते ऍसिड मध्ये पिवळेच राहते परंतु बेस मध्ये लाल रंगाचे होते. शाबाश. तुझं नाव सांग आता मला. विश्वजित जाधव. अच्छा, विश्वजित, तू मगाशी पण सांगितलं होतंस ना उत्तर, बरोबर सांगितलंस तू सगळं. तर याचा अर्थ असा आहे की आपल्या इंडिकेटर्स. आता बोलून झालं, आता माईक बंद कर. अजूनही कोणातरी माईक ऑन आहे. मी म्हणते बेशिस्त व्यवहार. कोण आहे तो माईक ऑन आहे?
काय नाव आहे? तुम्हीच तुमच्या मित्रांना ज्योती. तुम्हीच तुमच्या मित्रांना माईक ऑन करून सांगायचं, माईक ज्योती माईक बंद कर किंवा अमुक बंद कर. तुम्हाला नाव येतात ना, सांगा तुम्ही त्यांना. चला. ज्योती माईक बंद कर. तर आणि आपणही बंद करायचं लगेच. बोलून झालं की माईक बंद करायचा. निर्मल. झालं सगळ्यांचं माईक बंद? ओके. तर आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ जे असतात त्यांचं केमिकल नेचर आपल्याला कळतं. त्याच्यासाठी ते काय आहेत, ऍसिड आहेत का बेस आहेत का काय आहेत आपल्याला बघा. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते बघा. समजा ही एक बाटली आहे बरं का, आणि ही बाटली मी तुम्हाला दिली आणि सांगितलं काय याच्यामध्ये बघा आणि सांगा बरं मला. तुम्ही काय कराल? ह्याची टेस्ट नाही करायची आहे तुम्हाला. तुम्हाला मी एक सॅम्पल दिलं आणि म्हटलं घे रे बघ बरं हे काय आहे. तर तू काय करशील? तुमच्यापैकी कोणीही आम्ही त्या गोष्टीचा शोध लावून आणि तुम्हाला त्याचं नाव सांग. कसं काय पिणार का तुम्ही? निरीक्षण करून सांगू. त्याचा वास घेणार. वास इंडिकेटर्सचा उपयोग करू. इंडिकेटर समजा नाहीच आहेत तुमच्याकडे आणि तुम्हाला असंच सॅम्पल दिलं एका, जसं की हा बिकर आहे त्याच्यामध्ये पिवळं पिवळं दिलं तुम्हाला. मी हेच सोल्युशन दिलं आणि सांगितलं बघ बरं काय आहे, ऍसिड आहे का बेस आहे का न्यूट्रल आहे. पण इंडिकेटर दिलं तर त्याचा वास घेणार. त्याचा वास घेऊन वास घेऊन टाकू आणि बघू त्याचा रंग बघू त्याचा रंग काय होतं. जर लाल झाला तर ऍसिड. अरे ऐका रे गाढवांनो, मी तुम्हाला काय सांगते तुम्ही ऐकतच नाही मुद्दा. परत परत तेच तेच सांगता आणि काही कोणीतरी काहीतरी सांगितलं की सगळे तेच सांगता. ऐका, माझा प्रश्न नीट ऐका. तुम्ही इतके बोलता की मी काय बोलते हेच तुम्हाला कळत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, मी तुम्हाला हे एक बिकर दिलं पिवळ्या रंगाचं आणि सांगितलं की हे टेस्ट करा पण इंडिकेटर वापरायचं नाहीये. एक उत्तर आलं की आम्ही वास घेऊ. आणि त्याच्या पुढे मी तुम्हाला विचारलं की या लिक्विडचा वास आला नाही आणि तुम्हाला सांगितलं की आता चेक करा, तर तुम्ही काय करा? समजलं का? इंडिकेटरचं उत्तर द्यायचंच नाहीये. माझं बोलणं कळलं तरच तुम्ही नीट उत्तर द्या. सांगा बरं आता. चव घेऊन. हा, आता मला तेच विचारायचं होतं. चव घेऊन. समजा हे ते आपलं ते माझा वगैरेच असतं ना, माझा प्यायला असेल तुम्ही ते कोल्ड्रिंक, तसं असेल तर प्यायला काही हरकत नाही. पण याच्यामध्ये केमिकल असेल आणि ते पण ऍसिड असेल आणि पिवळ्या रंगाचं असेल तर ते प्यायल्यावर काय होईल सांगा बरं मला. आजारी पडेल. आजारी आता ऐका, माईक बंद करा. तसंच समजा मी तुम्हाला कोकम सरबत सांगून दिलं की हे घ्या रे कोकम सरबत हे प्या, आणि कोकम सरबत नाही आणि त्याच्यामध्ये एक बेस टाकलाय, तर काय होईल? दोनही केसमध्ये तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. म्हणूनच एखादी गोष्ट तुम्हाला जर सांगितली टेस्ट करा तर तिला कधीही स्पर्श करायचा नाही, डायरेक्ट वास घ्यायचा नाही, नाकाजवळ घ्यायचा नाही. आपण बेशुद्ध पडू शकतो स्ट्रॉंग ऍसिड असेल तर. तिसरं महत्वाचं, त्याला प्यायचं तर कधीच नाही आयुष्यामध्ये. कोणी किती म्हटलं पिऊन बघ ना काय होतंय, आंबट आहे का? अरे काय, स्ट्रॉंग ऍसिड असेल तर सगळं तोंड भाजेल ना. म्हणजेच काय, टेस्ट करायची नाही, हात लावायचा नाही, वास घ्यायचा नाही, एकदम जवळ जाऊन बघायचं नाही. डोळ्यांना पण त्याचा त्रास होतो. जर ते स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असतील ना, त्याच्या वाफा आपल्या डोळ्यात जातात. मग काय करायचं? एक मला एका विद्यार्थ्याने मस्त उत्तर दिलं होतं. काय सांगितलं माहितीये का? आम्ही ना त्याला जमिनीवर टाकून बघू, तर त्याची अशी ते असं वाफा होतात ना, तसं काही झालं तर आम्ही समजू की त्याच्यामध्ये ऍसिड आहे. मला एवढं आवडलं होतं ते उत्तर, कारण तुम्हाला हात लावायचा नाही, त्याला टेस्ट करायचं नाहीये, त्याला जवळून बघायचं नाही, वास जवळून घ्यायचा नाहीये. खाली पडलं असेल तर तुम्हाला माहितीये आपण टॉयलेट क्लीन करतो, बाथरूम क्लीन करतो, जमिनीवरती ते हार्पिकचं लिक्विड टाकतात. ते जमिनीवर टाकलं की त्याचा डोळ्याला चुरचुर होतं की नाही, नाकात त्याचा वास जातो की नाही, आपल्याला समजतं की इथे या जमिनीवर बाथरूमच्या काहीतरी टाकलंय आणि ते इतकं स्ट्रॉंग आहे की ते क्लिनिंग साठी मला इफेक्ट करतंय. म्हणजेच काय, ते ऍसिड एवढे स्ट्रॉंग असतात त्यातले की ते कलर चेंज जाऊ द्या, आपल्याला त्याच्या आधीच सांगून टाकतात की हे आम्ही कोण आहोत. बरोबर? तसंच आपल्याला हात लावायचं नाही, ते मऊ आहे का, त्याचा फेस होतोय का, हे आपल्याला कळणार नाहीये. पण मग बेसची आपल्याला कसं काय समजेल की ह्याला हात न लावता बेस आहे का? समजा अशाच बीकर मधनं
मला काय बघायचंय, फेस होतो का नाही. हे 2-4 वेळेला दुसऱ्या एवढ्या किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या बिकरमध्ये हे सोल्युशन मी 2-4 वेळेला असं उलट पुलट करतो ना आपण, उसाचा रस कसा करतो बघा, तसं इकडून तिकडे टाकलं आणि त्याचा फेस झाला तर मला समजेल की नाही की हे बेसिक आहे. मला प्यायची गरज नाहीये, हात लावायची गरज नाहीये, बघायची गरज नाहीये त्याच्यामध्ये वापरून. मला टेस्ट करून बघायचं आहे. टेस्ट म्हणजे खायची टेस्ट नाही, चेक करायची टेस्ट की हे काय. मग इंडिकेटर्स नसेल माझ्याकडे तर मी अशा जनरल गोष्टी करून बघेन. पण जर माझ्याकडे इंडिकेटर्स असतील जसं की लिटमस, मिथाइल ऑरेंज, तर मला कन्फर्म समजेल की याचा रंग बदलला आहे तर हे काय. दुसरं महत्वाचं, आता हे सगळे इंडिकेटर आपल्याला कुठे मिळतील ना, लिटमस, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, फिनॉप्थेलिन, हे सगळे काय असतात, इंडिकेटर्स असतात. सिंथेटिक इंडिकेटर, सिंथेटिक म्हणजे लॅबमध्ये बनवले. पण आता मी इयत्ता 6वी 7वी मध्ये आहे, मला कोण देणार आहे हे सगळं, आणि किती महाग असेल हे सगळं, बापरे. मग मी काय करेन, मी नॅचरल इंडिकेटर बघेन. मला काय करायचंय, कलर चेंज होतोय का नाही तेवढंच फक्त चेक करायचं. त्यातला एक तर माझ्या घरातच आहे, तो पण फ्री आहे कारण तो आईकडे असतो आणि आई मला एक चमचाभर हळद तर देईलच. म्हणजेच काय, हा एक इंडिकेटर मला 100% कधीही वापरता येईल. कधी वापरता येईल, जेव्हा मला बेस चेक करायचे असेल तेव्हा. मग बाकीचे इंडिकेटर मी कसे वापरू शकते आणि कोणते वापरू शकते. तर हे इंडिकेटर म्हणजे नॅचरल इंडिकेटर म्हणजे निसर्गतः मिळणारे जे काही इंडिकेटर्स आहेत, दर्शक आहेत, ते कसे बनवायचे. सगळ्यात सोपं पहिलं आपण उदाहरण घेऊया हळदीचं. तर हळदीला मी काय केलं, पाण्यामध्ये घातलं, त्याची एक अशी पेस्ट बनवली आणि त्या पेपरवरती त्याला लावून 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 त्याच्या अशा पट्ट्या पट्ट्या बनवून घेतल्या. जसा आता मागे जसा हा लिटमस होता की नाही, तसा लिटमस पेपर पण असतो आणि तशाच त्या पट्ट्यांना, त्या मी पिवळ्या रंगाच्या पट्ट्यांना माझ्याकडे हळदीच्या म्हणून टेस्ट पेपर म्हणून जमा करून ठेवून दिले. जेव्हा जेव्हा मला शंका येईल एखाद्या लिक्विड मध्ये की अरे याच्यामध्ये बेसिक कंडिशन तर नाहीये, तर ह्या हळदीच्या पट्ट्यांवरती मी ते टाकून बघेन. बरोबर. समजा मला एखादं कोल्ड्रिंक दिलं, ते आहे निंबूज नावाचं एक काहीतरी कोल्ड्रिंक आहे, तर ते मला दिलं आणि मला चेक करायचे की हे ऍसिडिक आहे का बेसिक. त्याचे 2-4 थेंब मी या पट्टीवर टाकून बघेन. पण निंबूज लिंबाचं बनलं असेल तर त्याच्यामध्ये काहीच कलर चेंज होणार नाही. पण समजा मी एक नवीन साबण आणला माझ्या घरी, कोणत्या तरी नवीनच त्रिकोणी आकाराचा साबण, असा मी कधी पाहिला नाही खरा त्रिकोणी, पण समजा आणला आणि मला चेक करायचंय की अरे हा नवा साबण ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. तर मी काय करेन, त्या साबणाला ह्याच्यावर पण टाकेल तर पण जर रंग लाल झाला त्याचा अर्थ काय, तो बेसिक आहे. म्हणजेच काय आहे, टूथपेस्ट म्हणा, बेकिंग सोडा म्हणा, दही म्हणा, तिखट म्हणा, तुम्हाला कोणत्याही गोष्टी तुमच्या घरातल्या घेऊन ह्याची टेस्ट करता येते. त्याला काय म्हणतो आपण, इंडिकेटर्सची टेस्ट. आणि हा आपण कुठला इंडिकेटर बनवलाय, हळदीचा. आता एवढंच नाही तर आपल्याला त्या वस्तूंचा पीएच पण सांगता येतो. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ H+ आयन्स. त्याच्यामध्ये H+ आयन्स किती आहेत. H+ आयन्स खूप जास्त असतील तर ते 0 ते 7 एवढ्या रेंजमध्ये आहेत. बघा, 7 हा सगळ्यात चांगला नंबर आहे कारण तो न्यूट्रलचा नंबर. आपण जे पाणी पितो, जे मीठ आपण खातो, जी साखर आपण खातो, हे सगळं न्यूट्रल असतं. ते ऍसिडिक किंवा बेसिक नाहीये ना, म्हणून आपण ते बिंदास खाऊ शकतो. आता मी ना माझा कॅमेरा ऑन करते. बघा, तुम्हाला जर माझा आवाज नाही आला तर मला सांगा, मी परत बंद करेन. ओके, ठीक आहे. आणि बघा त्या रूम मधला पण आवाज गेला आता, तिकडनं इकडे आले आणि तो आवाज पण आता बंद झाला. तर एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा बिंदास खातो, ती काही आंबट नाहीये, ती काही बेसिक नाहीये. जसं की पाणी आहे, पाणी हे कुठल्याही ऍसिडिक किंवा बेसिक नेचरचं नसतं. आपण जे पाणी पितो ते न्यूट्रल असतं. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इतक्या सगळ्या सिस्टीम चालू असतात. ऍसिडिक असतं तर काय झालं असतं, विचार करत नाही. मग जे न्यूट्रल सगळे सबस्टन्सेस असतात, जे ऍसिड पण नाही, जे बेस पण नाही, ते 7 ग्रीन कलरची पट्टी दाखवतो. पट्टी म्हणजे सांगते, जसे आपल्या ह्या पीएच पेपर्स लिटमस पेपर असतात ना, लाल आणि निळ्या रंगाचे. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवते, दुसरीकडे दाखवते, तो याच्यात दिसत नाही मला. तर तो जो रंग असतो तो लालचा निळा किंवा निळाचा लाल एवढाच दर्शक आहे. पण पीएच पेपर नावाचा एक पेपर असतो, त्या पेपरवरती हे सगळे रंग असतात. लाल, पिवळा, ऑरेंज, ग्रीन, निळा, असे 10 पर्यंतचे नंबर त्याच्यावरती असतात. त्याच्याहून डार्क असेल तर ते 11, 12, 13, 14 मध्ये जातं. म्हणजेच काय, 0 ते 14 अशी एक पट्टी आहे. त्या पट्टीवरती हे सगळे नंबर्स आहेत. 0 ते 7 म्हणजे काय आहे, न्यूट्रल आणि ऍसिडिक. 7 ते 14 म्हणजे न्यूट्रल आणि बेसिक, असे रंग असतात.
माझ्याकडे ती पट्टी आहे, मी तुम्हाला दाखवते 1-2 मिनिटं. ठीक आहे, याला म्हणतात पीएच ची पट्टी. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, आता मॅडम pH पट्टी दिसत नाही. मी नाही दाखवली अजून, आता फक्त स्क्रीनवर दाखवते. तेव्हा मी घेऊन येते आणि तुम्हाला दाखवते, तोपर्यंत मी तुम्हाला काम देईनच. तर त्या पीएच पट्टीचा रंग ना असा ऑरेंजिश पिवळा असतो, त्याचा मूळ रंग ऑरेंजिश पिवळा असतो. आपण त्याला जेव्हा लिंबाच्या ह्याच्यात टाकलं त्याचा रंग बदलतो आणि त्याचा रंग लालसर होतो, म्हणजे ते खूप स्ट्रॉंग ऍसिड आहे. जर त्याच पिवळसर पट्टीचा रंग निळा झाला तर त्याचा अर्थ काय की ते बेसिक मध्ये चाललं. तर तुम्हाला पीएच सांगणारी ती पट्टी असते. कळलं? म्हणजे पीएच कळलं म्हणजे हे समजतं की नाही ऍसिड एका बेस आहे. एकूण एकच आहे, पीएच बघा किंवा रंग बघा, दोघांमधनं आपल्याला हे समजणार आहे की ते ऍसिड आहे का ते बेस आहे का ते न्यूट्रल. हे झालं आपल्या त्या ऍसिड आणि बेसच्या कलर चेंजचं पीएच इंडिकेटर. पीएच पेपर मॅम पीएच चा लॉंग फॉर्म काय आहे? पोटेन्शियल ऑफ H प्लस आयन, म्हणजे हायड्रोजन प्लस आयन किती प्रमाणात आहे त्याला म्हणतात पीएच. ठीक आहे, आता हे काय, जेव्हा ऍसिड्स मेटल बरोबर, बॅटल म्हणजे काय युद्ध, त्या दोघांचं जेव्हा युद्ध होतं, म्हणजे तुम्ही जेव्हा मेटलला ऍसिड मध्ये टाकता तेव्हा काय होतं, त्याचं एक सॉल्ट आणि H2 गॅस, H2 गॅस म्हणजे हायड्रोजन गॅस त्यातनं बाहेर पडतो आणि ऍसिड आणि मेटलचा एक सॉल्ट बनतो, मेटलिक सॉल्ट बनतो. हायड्रोजन गॅस तुम्ही जो वर जमा केला आहे त्याच्या समोर जर तुम्ही मॅचेसची काडी लावली, मेणबत्तीची पेटलेली ठेवली, तिथं ब्लास्ट होतो. कशामुळे होतो, हायड्रोजन गॅस स्वतः जळतो ना. ह्या अभिक्रियेमधनं हायड्रोजन गॅस आला आहे हे चेक करण्याकरता आपण काय करतो, तिथे तो जळती मेणबत्ती किंवा जळती मॅचस्टिक ठेवतो आणि मग त्याचं फुटलं की समजायचं की हायड्रोजन गॅस त्यातनं आला. दुसरं, जेव्हा तुम्ही ऍसिड कार्बोनेट मध्ये टाकता, तर कार्बोनेट म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. कार्बोनेट एक केमिकल कंपाऊंड आहे. तर तुम्ही त्या ऍसिडला जेव्हा कार्बोनेट मध्ये टाकता तेव्हा काय होतं, सॉल्ट, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड हा पण एक वायू आहे, हा बाहेर आला तर तुम्ही काय करणार, त्याच्यावर पेटती मेणबत्ती ठेवायची आणि मग अशी धरायची तिथे, म्हणजे हा गॅस येतोय आणि इथे पेटती मेणबत्ती ठेवली की ती विझून जाईल. का, कार्बन डायऑक्साईड हा गॅस आग विझवतो, बरोबर. किंवा तुमचं जे साधं ट्रान्सपरंट असं लाईम वॉटर असतं, लाईम वॉटर म्हणजे चुन्याची निवळी, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गेला की तो मिल्की होतो, म्हणजे तो असा दुधाळ होतो. ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला समजेल की आलेला गॅस कोणता. तर तिथे सगळ्यात चांगला पर्याय की तुम्ही मेणबत्ती धरा किंवा मॅचस्टिक धरा. ते फुटायला लागले की समजायचं हायड्रोजन, ते भिजून गेले की समजायचं कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच काय आहे की ह्या केमिकल बॅटल्स आहेत. म्हणजे काय होतं, ऍसिड्स जेव्हा रिॲक्शन करतात तेव्हा काय काय बनवतात, बरोबर. आता न्यूट्रलायझेशन म्हणजे काय, जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टी बरोबर बॉन्डिंग करते, जेव्हा ऍसिड आणि बेस एकत्र येतात तेव्हा ते काय बनवतात, सॉल्ट आणि वॉटर, म्हणजेच काय, मीठ आणि पाणी. ह्याचा तुम्ही विचार करा आणि मला सांगा की याची अभिक्रिया कशी होईल. तोपर्यंत मी तुम्हाला पीएच पेपर आणि लिटमस पेपर दाखवतो. ठीक आहे, ऍसिड प्लस बेस इज इक्वल टू सॉल्ट प्लस वॉटर, हे तुम्ही कसं सिद्ध कराल हे मला सांगा. एक मिनिट. दिसते माझी स्क्रीन तुम्हाला. मी इथे स्क्रीनवरती जे दाखवलंय, ऍसिड प्लस बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर, त्याचं तुम्ही मला एक उदाहरण सांगू शकता का, असा प्रश्न आहे. काय झालं सांगा मला. एक ऍसिड आणि एक बेस यांची केमिकल रिएक्शन मी कशी सांगू? होते, हो सांगा ना. आपण एक लोखंड घेऊ आणि त्या लोखंडावर आपण जर ऍसिड टाकलं तर ते हळूहळू विरघळत जाईल आणि ते जे विरघळण त्याची पावडर बनेल आणि त्यातून जे गॅस निघेल त्याला जर आपण एक जार मध्ये साठवलं तर त्यात पाण्याचे पण रूपांतर होऊ शकते, कारण की बाष्प हे पाण्याचे रूप असते ना. बाष्प, पण ह्या सगळ्यामध्ये ऍसिड एका बेस आहे हे कसं कळलं, कुठून कळलं, म्हणजे कळलं का नाही कळलं.
आता तुम्ही जे सांगितलं ते लोखंडाचा प्रयोग आहे, पण त्याच्यामध्ये ऍसिड बेस कुठे आले का? हा. मॅम हा इथे कोणते लिहिलंय HCl प्लस NaOH, यश गायकवाड. ठीक आहे, ही जी अभिक्रिया आहे ह्याला म्हणतात न्यूट्रलायझेशन. पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते पीएच पेपर्स, मग दाखवते फिनॉप्थेलिन, मिथाइल रेड आणि मिथाइल ऑरेंज. हा बघा, हा तुम्हाला दिसतोय, हा आहे लिटमस पेपर, लाल लिटमस. हा असा बंच असतो आणि असा एक एक पेपर आपण काढून टेस्टिंगसाठी घेतो. हा रंग लाल आहे, दिस इज रेड लिटमस, लाल रंगाचा लिटमस पेपर. असा दाखवू. ठीक आहे, आला, दिसलं लाल रंगाचं लिटमस. आता जरा मी माझी ना हे मोठं करते, म्हणजे आय कॅन मलाही तुम्हाला नीट दाखवता येतील गोष्टी. कुठे गेला रे? मॅम बोला. मॅम बोला. याचे नोट्स ग्रुपवर पाठवा. इन टू स्क्रीन. हा, ओके, येस. बघा, मला जसं दाखवायचं होतं तसं दाखवता येईल. ते बघा, याला म्हणतात लाल लिटमस, दिस इज रेड लिटमस पेपर. दिसलं तुम्हाला? लाल लाल रंगाचा, एकदम लाईट असतो बरं का, पिंक कलरचा, त्याला रेड लिटमस म्हणतात. तसाच दुसरा असतो ब्ल्यू लिटमस, दिस इज ब्ल्यू लिटमस. दिसतोय ब्ल्यू लिटमस? ह्याच्यामध्ये निळ्या निळ्या रंगाच्या अशा पट्ट्या असतात. तुम्ही लाल घ्या किंवा निळा घ्या, आता याच्यामध्ये कलर चेंज होतो. म्हणजे काय होतं, लाल रंगाचा निळा होतो, निळाचा लाल होतो जेव्हा ते ऍसिड असतं. तर ऍसिड जेव्हा तुम्ही हा लाल रंगाचा लिटमस पेपर एखाद्या बेसिक सोल्युशन मध्ये घाला तर त्याचा रंग निळा निळा व्हायला. तसंच हा जो तुमचा निळ्या रंगाचा, मुळातच निळ्या रंगाचा लिटमस पेपर आहे, हा तुम्ही लिंबाच्या पाण्यात बुडवला तर त्याचा रंग काय होईल? लाल होईल. म्हणजेच काय होतो? निळ्याचा लाल. स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला? दिसतीये. काय करता रे तुम्ही? ज्यांना दिसत नाही तर तुमचं नेटवर्क. आणि हा आहे पीएच पेपर. बघा, हा पीएच पेपर आहे. पीएच पेपर वरती तुम्हाला रंग दिसतात आणि नंबर दिसतात, 1 ते 10 पर्यंत नंबर लिहिलेले आहेत. हे नंबर म्हणजे पीएच आहेत. pH1, pH2, pH3 असा 1, 2, 3, 4 pH आहे 10 पर्यंत. पहिला रंग किती डार्क लाल आहे, मग हळूहळू हळू बघा 7 इज ग्रीन. त्याच्या खाली जो आहे तो आहे ब्ल्यूइश कलरच्या दिशेने जाणारा. ज्यांना दिसत नाही त्यांनी जरा रिजॉइन करा, लिव्ह करा आणि परत या. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला जे दिसतं पीएच दिसतं, ह्याला म्हणतात पीएच ची स्केल. जे आपण मगाशी बघितलं ना स्लाइड मध्ये, परत दाखवेन तुम्हाला मी ते. तर ते 10 इथपर्यंत आहेत, 14 याच्या पुढे आहेत आणि ते जास्त डार्क असतात. म्हणजे 10च्या पुढे गेलं म्हणजे बेसिक आहे, एवढं कळतं. आणि पीएच पेपरचा कलर मी तुम्हाला म्हणलं ना पिवळसर असतो, हा पीएच पेपर आहे, हा पिवळसर आहे. हा तुम्ही ऍसिड मध्ये बुडवलात ना हा लाल होतो, आणि हा बेस मध्ये बुडवला की हा जांभळा होतो. ह्याचा कलर एकदम क्लिअर असतो. मग तो तयार झालेला पेपर आपण याच्या बरोबर चेक करायचा, कोणाला मॅच होतोय. अच्छा, हा रंग आहे का, मग काय रंग आहे माझा? 6 ते 7च्या मधला. म्हणजे पीएच किती असेल? 6 ते 7. 6 ते 7 म्हणजे काय? ऍसिडिक आहे. रंगावरून पण मला समजतं की दिलेला पदार्थ हा ऍसिडिक आहे का, बेस. हे झाले इंडिकेटर्स. आता तुम्हाला मी लिक्विड इंडिकेटर्स दाखवते. हा काय आहे? हा आहे मिथाइल ऑरेंज. ठीक आहे. तसाच हा आहे फिनॉप्थेलिन. फिनॉप्थेलिन एकदम पाण्यासारखं असतं, ट्रान्सपरंट असतं. ठीक आहे, फिनॉप्थेलिन इंडिकेटर. तिसरा आहे मिथाइल रेड, हा लाल लाल रंगाचा, डार्क लाल मिथाइल रेड इंडिकेटर. आणि हे सगळेचे सगळे जे आहेत ते आहेत सिंथेटिक इंडिकेटर, म्हणजे हे आपल्याला लॅब मध्ये बनवून मिळतात. त्यातला लिटमस पेपर जो आहे ना, लिटमस पेपर हा लाल लाल रंगाच्या फुलांना पाण्यामध्ये बुडवून त्याचा जो रंगीत पाणी बनतं की नाही, लाल फुलांचं लाल पाणी बनतं, निळ्या फुलांचं निळं पाणी बनतं. त्या पाण्यामध्ये या पट्ट्या बुडवून, जशा आपण मगाशी हळदीच्या पट्ट्या बघितल्या ना, तशा ह्या पट्ट्या बुडवून त्यांना वाळवून आपला लिटमस पेपर बनतो. इतकं सोपं असतं. मग आता माझ्या घराच्या आजूबाजूला लाल आणि निळ्या रंगाची फुलं असतील तर मी काय करायला पाहिजे? स्वतःचे लिटमस बनवायला पाहिजे. सगळ्यात मस्त इंडिकेटर आहे हिबिस्कस, म्हणजे लाल रंगाचा, गुलाबी रंगाचा नाही, लाल रंगाचा जास्वंद. येस,
लायकेन, बरोबर. त्या लायकेनच्याच फुलांना, त्याला आपण मराठीमध्ये दगड फुल म्हणतो. तो मसाला असतो आपल्या घरामध्ये, आपण खूपदा पुलाव किंवा मसाले भातामध्ये तो वापरतो. ते दगड फुल जे असतं ना, ते जेव्हा दगडावर असतं, खरं खरं फुल असतं, तेव्हा ते 2 रंग असतात, एक तर लाल किंवा निळा. त्या दोनही रंगांमधनं आपल्याला समजतं की लिटमस पेपर लाल किंवा निळा आपण बनवू शकतो. ठीक आहे. पण माझ्याकडे जसं मी तुम्हाला म्हटलं, ह्या सगळ्या वस्तू मी कशा आणणार? मग मी काय करणार, मी माझे स्वतःचे इंडिकेटर बनवणार. जसं मी हळदीच्या पट्ट्या बनवल्या, तशा माझ्याकडे इतर रंगीत वस्तू कोणत्या कोणत्या असतात. लाल रंगाची फुलं, जांभळ्या रंगाची फुलं. आता पावसाळा आला की तुम्हाला ते कम्फर्ट वर त्याची कोनच्या आकाराची असतात ना, अशी आईस्क्रीम कोनच्या आकाराची जांभळी जांभळी फुलं असतात, मस्त जांभळा कलर देतात ते. ज्या ज्या वस्तूंमध्ये डार्क निळा, डार्क जांभळा रंग आहे, त्याचे तुम्ही त्यांचे नॅचरल इंडिकेटर बनवायचे. लाल रंगाची गणेश वेलीची फुलं, सदाफुलीची फुलं, पत्ता कोबी, बीटरूट, या सगळ्या लाल रंगाच्या वस्तूंचं डार्क कलरचा लाल इंडिकेटर बनतो. आणि हे नॅचरल इंडिकेटर असतात, फुकट बनतात. आपल्याला काही करायची गरज नाही, निसर्गामध्ये असतात. त्याला उकळायचं, त्याचं पाणी काढून ठेवायचं, त्याच्या पट्ट्या बनवा किंवा त्याला लिक्विड सारखं वापरा. कलर चेंज झाला की झालं मॅजिक. मी आत्ताच 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरामध्ये हा उद्योग केलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पट्ट्या बिट्ट्या वापरून सदाफुलीची पानं आणून, हो मग काय झालं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जायचं असेल म्हणून टाकलाय का हा मेसेज? एनिवेज, सो अशा पद्धतीने आपण नॅचरल इंडिकेटर बनवू शकतो. लास्ट पार्ट जो होता न्यूट्रलायझेशन, त्याच्यामध्ये ऍसिड आणि बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर. तुम्ही सांगितलं आणि बरोबर सांगितलं, एकदम बरोबर. तुमची उत्तरं जी बरोबर होती, हे आहे सॉल्ट आणि हे आहे वॉटर. तुम्ही ऍसिड आणि बेस एकत्र केलं की तुम्हाला सॉल्ट आणि वॉटर मिळणारच आहे. मग थिंक लाईक अ सायंटिस्ट. अ फार्मर इज टू वरीड बिकॉज he used too many chemical fertilizers and his farm soil has become now heavily acidic. The crops are dying. त्याने त्याच्या जमिनीवरती खूप सारे केमिकल्स टाकून 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 ते आता ऍसिडिक करून टाकलेली आहे शेतकऱ्याने. मग आता त्याला काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्याने त्याच्या त्या जमिनीला आता रिपेअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? अनम्यूट करा आणि बोला. मशागत नॅचरल गोष्टी टाका. त्याने त्याच्या काय नॅचरल ऐका, त्याची जमीन ऑलरेडी ऍसिडिक झालेली आहे. तुम्हाला तर नॅचरल गोष्टी वापरण्याचा वेळ आहे का? अरे आत्ताच तुम्ही सांगितलं ना न्यूट्रलायझेशन. अरे जे ऍसिड आहे त्याला तुम्हाला न्यूट्रलाइज करावं लागेल. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये असे सोल्युशन्स टाकावे लागतील ज्याच्यामुळे आलेला ऍसिड न्यूट्रलाइज होईल. आणि मग तुम्ही म्हणता त्याला नॅचरल गोष्टींनी त्याला क्लीन करू किंवा त्याला फर्टिलायझर्स टाकू वगैरे, हे सगळं नंतर. हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा आधीचा ऍसिड चाललं जाईल. तर जाणार कुठे? तिथे जाणार आहे ते. पाऊस पडला की खालची माती बेस पदार्थांची गरज नसते. बेस काय पदार्थांची करायचं? गरज असते. बेस येस, पदार्थांची गरज असते. करेक्ट. त्याने बेसिक पदार्थ त्याच्यामध्ये टाकले पाहिजे. त्याने आधी जमिनीचं सॅम्पल द्यायला पाहिजे की माझी जमीन आहे ही बघा, ही चेक करा आणि मला सांगा की याच्यामध्ये किती पीएच आहे. जर खूपच ऍसिडिक असेल त्याला तेवढा स्ट्रॉंग बेस टाकावा लागेल, किती प्रमाणात टाकावं लागेल, कसा टाकावा लागेल, याचा सगळ्याचा अभ्यास करावा लागेल. ते सगळं टाकलं जमिनीवरती, जमीन जशी भादरतात ना, वरखाली करतात ना, तसं करून झालं की ती जमीन न्यूट्रलाइज होईल. पाऊस पाणी बिणी सगळं टाकून त्याच्यामध्ये सॉल्ट्स बनतील. एवढं करून पण त्या जमिनीमध्ये पीक येईल का माहित नाही. आधी ऍसिडिक होती, आता न्यूट्रल झाली आहे, पण सुपीक आहे का माहित नाही. मग तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले नॅचरल फर्टिलायझर्स टाकावे लागतात, बरोबर ना. कंपोस्ट टाका, सेंद्रिय खतं टाका, ह्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा कस चांगला होईल आणि मग त्याला नवीन पेरणी करावी. ठीक आहे ना. तर असा होता हा आजचा धडा. सोपा होता, छान होता, इंटरेस्टिंग होता. आपल्या डेली लाईफ मधल्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये टेस्ट करून बघू शकतो. तुम्ही पण तुमच्या घरी असलेल्या अनेक गोष्टींचं केमिकल मॅम तुम्ही काल विचारणार होता ना. काय? करेक्ट, चुना वापरू शकतो, बेस असतो तो, बरोबर. काय विचारलं होतं काल? काल मी काय विचारलं होतं? तुम्ही पावसाच्या पाण्याने भिजल्यावर काय होईल, ती तुटून जाईल की नाही ते विचारणार होतं. काय तुटून जाईल?
तर पाऊस पडला वाहून कशी हा जाईल? हा हा चूल ते चूल का? करेक्ट येस येस पावसाच्या बरोबर. पाण्याबरोबर चूल वाहून जाईल का? वाहून जाईल का मग सांगा की मग नाही वाहून जाईल. मॅम ती मातीची चूल पावसाचे पाणी आल्यावर विरघळून जाईल. नाही जाणार. ओके जाईल. नाही जाणार सगळ्यांचं मत ती जर भट्टीत भाजलेली असेल तर नाही जाणार. जर भट्टीत भाजून आणलेली नाही असेल, जाणार. तर नाही नाही जाणार नाही तर पण जेव्हा तिला गरम करतो तेव्हा ऑलरेडी ती भट्टी सारखी भाजलेली असते आतमध्ये तापलेली असते. हो कारण भट्टीत भाजून ती कडक झालेली असते. भाजलेली नसेल तर जाईल. आणि जर भट्टीत भाजलेली नसेल तर ती वाहून जाईल. येस चला आज आपण थांबूया इकडे पुढच्या वेळेला उद्या नाही हा उद्या आपण नवा टॉपिक घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम.